ते लाकडातून हे जे येते ना हे रस हा हा लावला का जखम नको. गुड मॉर्निंग. मंगळवारची सकाळ. सूर्य अगदी तेजोवलय पद्धतीने हळूहळू वर सरकत आहे आणि केशरी रंगामध्ये. चला, आधुलीभरचा एवढा चीक तयार झालेला आहे, एवढा काढला आहे मी. आणि आता आहे ना चीक बनवायचा आहे खास खाण्यासाठी. तर आता हा खूप होईल चौघांजणांसाठी. भरपूर चीक झाला आहे तो. तरी आता त्याच्यातून पाणी किती काढायचं आहे, निघणारच नाही पाणी. तर अगदी दुधासारखा दिसतोय बघा चीक. चला आता हे झाकून ठेवते आणि आवरते बाकीचं. आता वैष्णवीलाच बोलवलं, म्हटलं की तूच बनव आता हा चीक. आता एवढ्या चीकमधून ती पुन्हा पाणी काढते. लय पातळ झाला चीक. अगं काढला होता मी, खरडून काढला. हा ना, मग खरडून काढला ना तो. तरी पण पिठल्यासारखा घट्ट राहतो. आता इतके तर मग आता काढला मी. कशात होता माहिती का, मग फोडल्यावरती होणारच ना असं. आता चूल पेटवली, किती मापाचं आता पाणी लागत आहे. आता एवढं करायचंय का? तू ठरव, खाणार असेल तर घ्या, अजून तुला ने. मग 2 दिवस खा. तू आता ठरव काय करायचं ते. तुला अंदाज येत असेल तर किती करायचा किती नाही. लाटणं घरात आहे. चाटू होता ना ग आता एवढं. एवढ्या पातेल्यामध्ये तो चाटू मोठा होईल. बर, दे आता पाणी टाकून. तेवढा निघाला का चीक, तेवढा करायचं आहे ना. जेवढा चीक तेवढं पाणी का. घट्ट चीक जर असेल ना तर पाणी थोडं जास्त टाकायचं आणि थोडं पाणी काढून घ्यायचं गरम, थोडं उकळलेलं पाणी. मग जसं लागेल तसं वरून टाकता येतं. मग हा घट्ट चीक पातळ आहे ना, मग तेवढ्या याच्यात होऊन जाईल. किंवा मग एखादा ग्लास वर काय होते, काढून वरती घेतलं ना म्हणजे पटकन गरम पाणी टाकायला सोपं पडतं. ते उकळलं का चांगलं काढून ठेवायचं पाणी, वरून टाकायला चांगलं पडेल. कोंडा असतो ना त्याची भाजी चांगली लागते म्हणतात, थोडी आंबट आंबट. हां, मग तो कोंडा कसं करता ते कांदा टाकून त्याची सुकी भाजी होती. कांद्याच्या चटणी सारखी. लाल तिखट आणि हळद आणि मीठ, कांदा परतून आणि त्याच्यात लसूण ठेचून टाकायचं आणि थोडे ओबड शेंगदाणे टाकायचे. अरे वा, रेसिपी तोंडी सांगितली. मग काय करता येईल. त्याची भाजी करते, त्याच्या पापड्या पण करते, भुसवडी. हा माहिती आहे. बघूया पाणी तापलं का. चालू आहे. लहान बाळाचे कान टोचले ना, आपलं पण नाक वगैरे टोचलं ना तर जखम झाली ना, तो रस लावला का ते लाकडातून निघतोय तो. कोणता. हा, लिंबाच्या लाकडाचा पाहिजे पण तो. हा का. हा, तर तो रस लावला ना तर गरम गरम थोडासा, म्हणजे जेवढा सोसेल तेवढा. आपण कसं गरम लावतो तसं त्यांनी लवकर बरं होती जखम. हा मला माझ्या चुलतीने सांगितलं होतं, मी शौर्याला लावलं होतं कान टोचले तेव्हा. हा, बरी छान माहिती दिली. पाण्यात मीठ टाकलं का. मीठ टाकलं ना. चला आता असं आहे ना, चीक आम्ही कुरड्या नाही बनवल्या ना तरी चीक बनवतो खायला. आता चालू आहे, ती टाकतीये. सगळं टाकलं. तू काढणार होती ना ते नाही. हा, तू म्हटलं ना उद्यासाठी. एवढा खाल्ला पाहिजे बरं का. जाऊ दे, आता फ्रीजमध्ये येतील ठेवता. खाणारे आहे की आता भरपूर आहे. करायची गरज नाही. झाला ना. आता फक्त काय म्हणतात त्याला, थोडीशी वाफ द्यायची. पातीला खाल्लं. तर आम्ही तर तुरटी वगैरे टाकली नाही कारण खायचं आहे म्हणून.
चिक काढून घ्या भांड्यात कसलं तरी, हां. उरलेलं घेऊन जाते आणि तसंच पातेलं घासून ठेवून देते मग. बर चालेल. म्हणजे मला पातेलं घासायचं ताण वाचन. वा सुपर. चला आता चुलीचं काम झालंय. आता मस्तपैकी चिक गरम गरम खायचं आहे. ते चिक काढलंय. आता पांढरा तरी खूप पांढरा झालाय, बिना तुरटीचंच. लय गरम आहे. आता चिक खाल्लाय म्हटलं, चिक खाल्लाय, आता काही काम नाही आहे, आवरलं. आता घेते घासून. इथून जी शिर्डीची पाईपलाईन गेली त्याच्यामध्ये आमची जी मेन पाईप पाण्याचा जो आहे तो पण काढलेला गेला होता, म्हणजे उखडला होता. आणि मग त्यानंतर तो बसवला. पण ज्यावेळेस बसवला त्यावेळेस माती पण त्याच्यामध्ये थोडीफार गेलीच असणार आहे. आणि ज्यावेळेस चालू केली मोटर त्यावेळेस पहिल्यांदा पाणी भरून घेतलं, कारण 8 दिवस म्हणजे 4-5 दिवस पाणीच नव्हतं. मग ते मातीसहित पाईपामधून या ड्रममध्ये आलं. आणि माझ्या काही ते लक्षात आलंच नाही, कारण घाईघाईत लगेच मी पाईप लावून दिला होता. आणि मग म्हटलं की आणखीन काय होईल, मग त्याच्यामुळं शेवाळ आणखीन वाढन. एकतर इतकी उष्णता पण आहे आणि त्याच्यामुळं ते शेवाळ वाढायला काही टाईम लागत नाही. आणि म्हटलं मग की पहिला हा जो आहे ना, हा ड्रम सगळा स्वच्छ करून घेऊ. आणि मग तर हे आंघोळीच्या अगोदरच करायला लागत होतं, पण मी पार हे आंघोळ झाल्यावर मग हे काम करायला लागले. तसे कपडे इतके खराब झाले होते माझे, कारण तो सर्व ड्रम जो होता तो मातीतच मी असा उलटा करून दिला होता, म्हणजे तिकडच्या बाजूने सगळं पाणी पाणी, कारण तिथं थंड वाटेल यासाठी, जेणेकरून मग दिवसभर तिथं खाट टाकून बसते, मग तसं हवा पण थंड येईल. पण तो बॅरलसुद्धा चिखलाचा होऊन गेला होता. असं आता हा बॅरल सगळा स्वच्छ करून घेते. आणि आता काही फुल मोटर चालू केलेली नाही आहे, तर मग नॉर्मल पाणीमध्ये 4-5 तासांनी का होईना हे भरून जाईल. थोडे आंघोळ करून आता सगळं आवरलं होतं. कपडे पुन्हा खराब झाले माझे, काढावंच लागतील. पाणी साठवायचा ड्रम जो आहे हा स्वच्छ करायला मला काही विशेष सामानाची गरज भासली नाही. मागच्या वेळेस मी वॉशिंग पावडर घेऊन, घासणी घेऊन, खराटा घेऊन काम करत होते. पण आता एवढं काय फक्त मला घासणीची गरज भासली, कारण एवढा तो काही खराब झालेलाच नव्हता. आत्ताच मला असं वाटतं महिनाभरपूर्वी मी सर्व स्वच्छ केलेला होता त्यामुळे. आणि बस थोडासा घासला आणि झालं. अगदी मस्तपैकी चकचकीत असा पांढरा शुभ्र असा झालेला होता हा ड्रम. आणि आता काय नळी लावून मी आता हा सर्व पाणी भरून घेते. यांचं पुन्हा आलं आहे सामान, काल किचनमधलं झालं ना. आता यांची बेडरूम, एक बेडरूम चालू राहिले काढायचं काम. सामान काढल्यानंतर खोली किती मोठी दिसते, सामान भरल्यावर तेवढंच कमी दिसतं. यांनी सेट केलेलं सगळं किचन. आता किचनमध्ये पण सामान येऊ राहिलेलं आहे. काल सगळं किचन सगळं आवरलं त्यांनी. हा कलर आहे. सिलिंग वगैरे सगळं 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 कलर लावलेलं आहे. चला आता साची शौर्य कुठे? हां तू काय करते सारखा मोबाईल? काय खेळत होती आता? काय मोबाईलवर खेळता येतं का? असं उड्या मारायचं, उड्या मारायच्या. चला ते मी आता. आणि वैष्णवीने काढलेली आज रांगोळी मस्त शंखाची. चला आता मस्त टाकी धुतली. आता पाणी छान असं आता भरून राहिलेलं आहे इथं. थोडीशी आता फुल मोटर चालू केली नाही, पण एवढं का होईना भरलं जाते. तर नॉर्मल नळ चालू असतं ना, तर पहाटेच चालू करून दिलं का रात्रीची लाईट असते ना, त्यामुळे चिंता नाही राहायची. कारण नॉर्मल पाणी चालू असलं का पहाटे लावून दिली का नळी, मग माझं काही जेवढं संपलेलं पाणी असतं तेवढं भरून जातं. तर म्हटलं आता कसं शेवाळ वगैरे होईन जास्त. माती खूप झाली होती, कारण ती शिर्डीचं ती जी पाईपलाईनमध्ये जी उखडली होती ना, मग ती पुन्हा बसवली. पण मग मला काय माहिती, तशीच नळी याच्यावर बुंद दिली होती, सगळी माती माती झाली होती.
टाकी धुतली, एवढं तर सगळा चिखल झाला, कारण ते जी टाकी होती ती चिखलामध्येच अशी मी ओतून दिली ना, जरा मग त्या अंगालासुद्धा इतकं चिखल झाला होता, कपड्यांनासुद्धा. मग म्हटलं कपडे चेंज केले पुन्हा आणि ते आता भिजत घातले. 9च वाजले, पण इतक्या घामाच्या धारात चालू आहे. चला आता मला काही मी चिक खाल्ला, मला काही एवढं जमत नाही तर चिक जास्त आवडतं, तरी पण भूक लागतीच मला. तर खिचडी बनवते आता, जाऊन बनवते. चिकही भरपूर खाल्लेला आहे आणि सारखा आता दिवसभर चिक खाऊ कंटाळाच येणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं की खिचडी टाका. अगदी थोडीशी खिचडी टाकणार आहे मी आणि बनवते. चला आता खिचडी दिली टाकून, आता शिजाय आणि मस्त खाईन. चिकही भरपूर खाल्ला, भूक पण एवढी नाही आहे, पण तरी पण आता अजूनही चिक राहिलेला आहे तसा. वैष्णवीने कपडे धुवा तसे हे पिशव्या पण धुतल्या आणि कशा कशा टांगल्या आहे हे झाडावर. हे बा कसं दिसतंय ते. झाले रंग लावून. वैष्णवी चालली आता 2 दिवसासाठी. आणि हे माळावरचं सगळं भांडी-कुंडी. चला पसारा आता आवरायचं काम चालू. आणि कलर इकडं गुलाबी कलर आहे. असा कलर दिलेला आहे. तर किचनचं कालच झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं कालच, पुन्हा एक वार दाखवते हे याच्यामधून असं. चला आता वैष्णवी चालली 2 दिवसासाठी बाहेर गावी. बाय. शौर्य येणार आहे ना ग? शौर्य पण येणार आहे ना? हा का? हे दोघं पोरं इथंच. हे ऊन असं आहे की या उन्हातानामध्ये पोरांना घेऊन जाणं पण आहे ना बरोबर नाही आहे. ते पोरं बरे घरी इथंच. चला आता सामान लावत आहे, कारण हे इकडं जे सामान आहे ना हे सर्व खाली सगळं पडलेलं आहे आणि आता चाललं आहे त्यांचं सामान लावायचं काम. थोडं रेडी केलं.